राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026ची पहिली की बघा आलेली आहे आणि आता प्रत्येकानं स्कोर आपला कॅल्क्युलेट केलेला आहे। तर पहिल्यांदाच म्हणजे 2 अंकी संख्येमध्ये कट ऑफ लागू शकतो, म्हणजे 100च्या आसपास, 100च्या खाली मात्र। तर अशा सिच्युएशनमध्ये बऱ्याच लोकांना ह्या पेपरनं बघा धक्का दिलेला आहे आणि असे अनेक कॅन्डिडेट आहेत की वर्णात्मक मेनची तयारी बऱ्यापैकी आहे आणि 25ला संधी हुकलेली, पण आता ते 26 साठी चांगले तयार होते, पण त्यांना सुद्धा निराशेचा सामना करावा लागतोय बघा। आणि अशा काही विद्यार्थ्यांचे मेसेजेस आहेत, म्हणजे आता येऊ घातलेली 14 जूनला कंबाईन आहे, पण काही लोकांना ती पण करू नाही वाटत, म्हणजे त्यांना एमसीक्यू पॅटर्न मध्ये जायचंच नव्हतं किंवा राज्यसेवेतच राहायचं होतं, म्हणजे लक्षात घ्या। पण अनिश्चितता आहे, 25ची प्रिलिम गेली, आता 26ची जाते अशी मनात भावना आहे, किंवा काही लोकांची तर अशी अवस्था आहे की आता म्हणजे आपण बाहेर पडण्याची ही वेळ आलेली आहे का, म्हणजे ह्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातनच। तर अशा प्रश्नांचं काहूर बघा त्यांच्या मनात तयार झालेलं आहे। म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा की नंतर आता तुमच्या पुढे पर्याय काय आहेत, तर ह्या विषयावर बघा आज संध्याकाळी 6:15 वाजता म्हणजे 3 जून संध्याकाळी 6:15 बघा फ्री ऑनलाईन लेक्चर असणार आहे। त्याची लिंक तुम्हाला प्रोजेक्ट छाया एमपीएससी या आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तर अतिशय कोरला बोलण्याचा प्रयत्न राहणार आहे मुलांच्या समस्या घेऊन, आणि वेळ मिळाला तर समजा नेमकं चुकतंय कुठं की आत्ताची जी एक्झाम झालेली आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026, लोक ते रॅन्डम पेपर किंवा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन्स, हो ते प्रश्न होते, पण तुमच्या कोर बेसिक अभ्यासावर तुम्हाला 100 गाठता येत होती का, आणि नेमका स्कोर ज्या लोकांचा 100 किंवा 100+ आलेला आहे त्या लोकांचा वेगळेपणा काय आहे, म्हणजे लक्षात घ्या। तर त्याच्यावर सुद्धा भाष्य असेल। आणि शेवटच्या टप्प्यात की मग डिस्क्रिप्टिव्ह साठी त्या तयारी करत असताना काय नेमकी दक्षता घ्यावी लागेल, अशा स्वरूपाचं बघा हे लेक्चर असणार आहे। जरूर अटेंड करा। लेक्चरच्या अगोदर 5 मिनिट प्रोजेक्ट छाया एमपीएससी ह्या टेलिग्राम चॅनलवर लेक्चरची लिंक दिली जाईल आणि त्यानंतर मग लेक्चर सुरू होईल, लक्षात घ्या। तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुमच्या अभ्यासाबद्दल तर मला तिथं जो फोन नंबर किंवा टेलिग्राम आयडी दिलेला आहे तिथं तुम्ही मेसेज करायचा आहे, लक्षात घ्या। तर मेसेज करून तुमची पार्श्वभूमी मला सांगितली तर मग योग्य तो त्याच्यावर भाष्य त्या लेक्चरमध्ये करता येईल। तर भेटूया 3 जून म्हणजे आज संध्याकाळी 6:15 वाजता।